एक गोष्ट माझ्याही अजून लक्षात आलेली नाही आणि याबाबत ज्यावेळेस रिझल्ट लागला, टेट 3चा ज्यावेळेस रिझल्ट लागला, शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस खूप चर्चा झालेली या गोष्टी संदर्भात. आणि ती ही गोष्ट होती की कॅटेगरी वाईज किती विद्यार्थी आहेत किंवा डी एड धारक किती विद्यार्थी आहेत पात्र होणारे, त्यांची पात्रता, सी टी ई टी वगैरे. यापूर्वी जे डी एड बी एड धारक जी यांची यादीमध्ये सरळ सरळपणे आपल्याला स्पष्ट दिसायचं 2022च्या, की डी एड धारक किती, बी एड धारक किती, ते 2025च्या यादीमध्ये का दिसलेलं नाही, हे मलाही पडलेले कोडं आहे. काय अडचण होती की डी एड धारक इतके डी एड धारक आहेत, किंवा ह्या डी एड धारकाने ह्या बी एड धारकाने इतके गुण घेतलेले आहेत, हे जाहीर करायला काहीच हरकत नव्हती. असं जर झालं असतं तर एक गोष्ट झाली असती की विद्यार्थ्यांना सोपं गेलं असतं की आपण कुठे आहोत आणि आपले किती संधी आहे झेडपीला किंवा मग खाजगी संस्थेवर, आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना प्रिफरन्स देता आले असते. जसं आत्ता फक्त कॅटेगरी वाईज कळतं आहे की आपली रँक किती आहे, तसं तर डी एड आणि बी एड वाईज त्यांनी जर प्रसिद्ध केल्या असत्या याद्या, की त्यामध्ये समोर एक कॉलम दिला असता डी एड झाले की बी एड झालं आहे किंवा डी एड आणि बी एड दोन्ही झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती काही वेगळी राहिली असती. यामध्ये काहीच दुमत नाही आहे. सरळपणे जर 2000 विद्यार्थी टॉपचे आहेत, अगदी 150च्या वरचे मार्क घेणारे, उदाहरणादाखल सांगतो 2000 विद्यार्थी आहेत, आणि मग या 2000 विद्यार्थ्यांपैकी आपल्याला डी एड धारक किती आणि बी एड धारक किती हे जर डी एड धारकाला आणि बी एड धारकाला कळालं तर काय झालं असतं, त्याला कळालं असतं की आपण एकदम वरच्या क्लासला पसंती द्यायची आहे की खालच्या क्लाससाठी आपल्याला पाहावे लागेल. कारण त्या व्हॅकन्सीज आल्यानंतर, त्याच्या लॉग इनमध्ये जागा आल्यानंतर तो कुठे आहे हे त्याला चेक करून पाहता आलं असतं. आजही एम एस सी हे करू शकते. विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये जाहिराती येण्या अगोदर एम एस सीने विद्यार्थ्यांना डी एड धारक आणि बी एड धारक वाईज याद्या उपलब्ध करून द्यायला हव्यात. जसा कॅस्ट कॅटेगरीचा कॉलम ॲड केलेला आहे, तसाच एक व्यावसायिक अर्हतेचा आणि शैक्षणिक अर्हतेचा कॉलम, जो की विद्यार्थ्यांनी आपल्या टेट 4च्या फॉर्ममध्ये भरलेला होता, तो द्यायला काहीही हरकत नाही. आणि ती काही गोपनीय माहिती नाही. तुम्ही एम ए आहात का बी ए आहात, बी एड आहात किंवा डी एड आहात, ही माहिती तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली जरी आपण मागितली तरीही एम एस सीने ती देण्यास काही हरकत नसावी. किंवा मग सरळपणे साधी मागणी आहे एम एस सीकडे की त्यांनी ही विद्यार्थ्यासाठी माहिती जाहीर करावी की डी एड धारक किती आणि बी एड धारक किती. आता ज्या याद्या दिलेल्या आहेत त्या याद्यांच्या समोर तुम्ही फक्त एक कॉलम द्या की कोणाचा डी एड आहे आणि कोणाचा बी एड आहे, जेणेकरून प्रिफरन्स देताना विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सोयीच्या होतील आणि जवळपास त्यांचं 50% काम सोयीचं होणार आहे आणि त्यांची 50% संधी वाढणार आहे की ते प्रिफरन्स कुठे द्यावेत त्यांनी म्हणून. कारण आत्ता यादीमध्ये माझा नंबर 5000 क्रमांकावर आहे आणि त्या 5000पैकी डी एड धारक किती आहेत आणि बी एड धारक किती आहेत हे मला माहीतच नाही. अशा वेळेस मी कुठे प्रिफरन्स द्यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावा की खाजगी संस्थांना द्यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू माझं सिलेक्शन होऊ शकेल का, याचा थोडा मला अंदाज येण्यासाठी, किंवा मग मी खाजगी संस्थांकडेच जावे विथ इंटरव्ह्यूसाठी, याच्यासाठी ह्या याद्या देणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येणार नाही. तुम्हाला या मताविषयी काय वाटतं आहे ते पहा. अशी मागणी आपल्या थ्रू आपण करूया. तुमची काय मत आहे तुम्ही नक्की व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.